बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड फरार होता। जवळपास 20 ते 22 दिवसानंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेलाय। वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आलाय। नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। यामध्ये वाल्मिक कराडनं आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप सुद्धा केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही असं वाल्मिक कराडनं म्हटलंय। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी ह्या आरोपींची नाव आहेत। तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 फरार आहेत। या प्रकरणी सीआयडीकडनं आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं 9 पथकं तयार केली आहेत। यामध्ये 150 पेक्षाही जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून ह्याचा तपास सध्या केला जातोय। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे।